जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना कोविड काळातील आर्थिक मोबदला देण्यात यावा, तसेच आशा कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास आशा स्वयंसेविका एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारणार आहे. तसेच कोविड-19 विषयक कामावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. राज्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू करून सार्वत्रिक लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जी मोहीम हाती घेतली आहे त्या कामामध्ये आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांचा सक्तीने समावेश करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात 2090 आशा वर्कर कार्यरत आहेत. अशांनी घरोघरी जाऊन विविध प्रकारच्या तपासण्या करून सर्वे करणे, त्यांचे रेकॉर्ड ठेवणे, कोरोना लसीकरण अंतर्गत कॅम्पमध्ये हजर राहून कामे करणे इत्यादी जबाबदाऱ्या आशा स्वयंसेविकांवर सोपविण्यात आल्या आहेत. तसेच या व्यतिरिक्त त्यांना नियमितपणे नेमून दिलेली 72 पेक्षा जास्त कामे करावी लागतात. सदर कामाचा भार आशा व गट प्रवर्तकांवर टाकल्यामुळे त्यांच्यावर शारीरिक ताण येत आहे व त्यांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. मार्च 2021 पासून ग्रामीण व शहरी भागात आशा व गट प्रवर्तक यांची प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण केंद्र व क्वारंटाईन कॅम्प येथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत 8 तासाची ड्युटी लावण्यात आली आहे. काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन अशांना कोरोना संशयित व्यक्तीची रॅपिड अँटीजन टेस्ट करावी लागते. दैनंदिन लसीकरणाच्या आढाव्यापासून शासनाच्या सर्व योजनांचा तसेच त्यांनी केलेल्या कामाचा अहवाल वरिष्ठांना सादर करावा लागतो. परंतु आशा वर्कर यांना याशिवाय अतिरिक्त कामे करावी लागतात. तसेच मागील कोविडच्या काळात अनेक आरोग्यविषयक कामे या कर्मचाऱ्यांनी केले आहे, परंतु याचा आर्थिक मोबदला अद्यापपर्यंत मिळाला नाही. तसेच आशा वर्कर यांचा कुठलाही आरोग्य विमा काढण्यात आला नाही. सदर प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण करा, अन्यथा 16 जून पासून जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर कोविड विषयक कामावर बहिष्कार टाकणार आणि एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मध्ये काम करत आहोत तरी आम्हाला कोणत्याही प्रकारचा कोरोनाचा मोबदला मिळत नाही आहे आणि कोविड इम्युनायझेशन पण आमच्याकडून केल्या जात आहे आणि त्यानंतर सारी सर्वेक्षण आणि म्युकरमायकोसिसचा सर्वे पण आमच्याकडून केल्या जात आहे, पण त्याचा आम्हाला अजूनपर्यंत 1 रुपया लाभ मिळालेला नाही आहे. आणि जो आशा वर्करला जो विमा होता 50 लाख रुपये, अजूनपर्यंत आशा वर्कर कितीतरी आशा वर्कर या कोरोनाच्यामुळे बळी गेलेले आहेत, तरी पण आशा वर्करला कुठल्याही प्रकारचा विमा अजूनपर्यंत मंजूर झालेला नाही आणि कोणालाही मिळालेला नाही आहे. कोविड आजाराच्या मध्ये आम्ही काम करत असताना आम्हाला प्रति दिवस 300 रुपये मोबदला मिळायला पाहिजे आणि आम्हाला प्रत्येक जे कोणतेही काम शासनानं करून घेतलं आमची तयारी पूर्णपणे आहे, पण आम्हाला त्या गोष्टीचा मोबदला मिळायला पाहिजे, नाहीतर आम्ही काम करणार नाही. 1.5-2 वर्षापासून सर काम करत आहे. त्यामध्ये आम्हाला कुठल्याच प्रकारचं संरक्षण दिलेलं नाही आहे. त्यामध्ये आम्हाला मास्कसुद्धा मिळत नाही आहे, हँडग्लोव्हसुद्धा मिळत नाही आहे, टोपीसुद्धा मिळत नाही आहे आणि आम्हाला म्हणतात की तुम्ही घरोघरी जाऊन सर्वेक्षण करा आणि माहिती द्या. आम्हाला रात्री बेरात्री केव्हा पण आकडे द्यावं लागते आणि गावामध्ये फिरून सुद्धा आमचं घरदार बाजूला ठेवून सगळं बाजूला ठेवून आम्हाला फिरावं लागते आणि आम्हाला लोकांची सेवा करायला लागते आणि आम्हाला म्हणतात की आम्हाला पाहिजे तसा मोबदला मिळत नाही. आम्हाला काय मिळतं 33 रुपये रोज. सर आम्ही काय मागत आहे, जास्तीत जास्त आम्हाला 300 रुपये रोज तरी द्या. आम्ही पण काम करतो, आमचं घरदार लेकरं बाजूला सांभाळून आम्ही कोविडचं काम करत आहे आणि कोविडचं काम करताना आम्हाला गरोदर बायांकडे लक्ष देणं मुश्किल झालेलं आहे. लसीकरण आहे, आमचे असे असंख्य कामं आहे ते तुम्हाला सांगू शकत नाही सर. त्याच्यासाठी आम्हाला पुरेपूर संरक्षण पाहिजे आहे आणि आम्हाला मास्क पाहिजे, सॅनिटायझर पाहिजे, टोपी पाहिजे, ग्लोव्ज पाहिजे आणि सगळ्या अशांना आणि पुरेपूर तेवढा मोबदला पाहिजे आहे. याची आम्हाला शासनाने दखल घ्यावी, नाहीतर आम्ही 16 तारखेपासून बहिष्कार टाकणार आहे, हे आम्ही आयटकच्या वतीने इशारा देत आहे. सदर आशा वर्कर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांना आधी रॅपिड अँटीजन टेस्ट करा, मगच भेटा असे सांगण्यात आले. हे ऐकून आपल्याला नवलच वाटलं असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. आशा आणि गटप्रवर्तकांच्या संपाबाबत निवेदन देण्याकरता गेलो असता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं की जर तुमची अँटीजन टेस्ट असेल तरच तुम्हाला प्रवेश दिला जाईल, अन्यथा नाही. परंतु या कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये आमच्या जिल्ह्यातील आशा सेविका मास्क आणि सॅनिटायझर विनासुद्धा काम करत आहे. आपल्या जीवावर उद्धारून
त्यांना भेटण्याकरता जर सी ओ साहेबांना किंवा प्रशासनाला वेळ नसेल तर यापेक्षा आणखी दुर्दैवाची बाब दुसरी कुठली नाही. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.